सन 2024 मध्ये नायब तहसीलदार यांच्या माध्यमातून दिलेले जन्माचे दाखले रद्द करू नये अशी मागणी सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटना यांनी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे केली आहे। पंतप्रधान यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की न्यायालयाचा अधिकार काढून जन्माचे दाखले काढण्यासाठी तहसीलदार यांना अधिकार देण्यात आले होते, परंतु तहसीलदार यांनी नायब तहसीलदार आदेश देऊन गरजूवंत लोकांना शासनाने मागितले कागदोपत्री तपासून जन्माचे दाखले द्यावे असे आदेशपत्र दिले होते। शासनाच्या काटेकोर नियमाचा पालन करून सर्व लागणारे कागदपत्र घेऊन जन्माचे दाखले तयार करण्यात आले। बऱ्याच लोकांचे जन्म घरी झाल्यामुळे नगर परिषदमध्ये नोंद नसल्यामुळे त्यांना हेच एक माध्यम होता जन्माचा दाखला मिळण्याचा, परंतु अशा परिस्थितीत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी विघ्न टाकून ज्या लोकांनी जन्माचे दाखले 2024 मध्ये काढले तो रोहिंग्या बांगलादेशी असल्याचा आरोप थेट केला। सर्व शासकीय यंत्रणा कलेक्टरपासून सर्व अधिकाऱ्यांना कामाला लावलं। अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास झाला। कोण आहे हे किरीट सोमय्या ज्यांच्यामुळे देशाच्या नागरिकांना त्रास होतोय असा संतप्त सवाल निवेदनाच्या वेळी नागरिकांनी केला। किरीट सोमय्या यांनी लावलेल्या आरोपाप्रमाणे की ज्या लोकांनी जन्माचे दाखले काढले तो रोहिंग्या बांगलादेशी आहे, परंतु यावर जिल्हाधिकाऱ्यांनी SIT कमिटी निर्माण करून त्यांच्या माध्यमातून जन्माचे दाखले काढणाऱ्या नागरिकांची चौकशी केली, अहवाल दिला, सर्व कागदपत्रे पूर्ण केली, त्याच्यात एकही रोहिंग्या बांगलादेशी आढळला नाही। तरीही शासनाने जन्माचे दाखले रद्द केले। नागरिकांना जन्म दाखल्यासंदर्भात फार अडचणीचा सामना करावा लागतोय। शासकीय योजनेसाठी सुद्धा आता जन्माचा दाखला मागितला जातोय। या प्रकरणात अनेक लोकांनी न्यायालयात सुद्धा धाव घेतलेला आहे। न्यायालयाकडून नागरिकांना अपेक्षा आहे, पण शासनाने हे दाखले रद्द करू नये अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून माजी नगरसेवक चंद्रकांत तिवारी, ज्येष्ठ शिवसैनिक विनायक गुल्हाने, समाजसेवक शेख इम्रान शेख खलील, संदीप पाटील जळमकर, माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे, श्रीकृष्ण बुळे, राम कोरडे, निजाम इंजिनियर, माजी नगरसेवक इब्राहिम घानीवाला, तस्लीम खान, माजी नगरसेवक वैभव यादव, पोलीस पाटील बासियत पटेल, उज्ज्वल ठाकरे, सोहेल शेख, नितीन गायकवाड, रवी माडकर, सद्दाम पटेल, मनसूर राही, आसिफ खान, चंद्रशेखर देशमुख, डॉक्टर महेंद्र नवघरे, विलास वानखेडे, अनवर खान, विशाल नाईक, शारिक कुरेशी, रिजवान, इलियास खान, गुलाम हबीब उर्फ छोटू मेकॅनिकल, मोहम्मद इरफान सोनेरी, अब्दुल जावेद उर्फ जऊ आणि इतर जाती धर्माचे लोक, हिंदू मुस्लिम कमिटी सदस्य गण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या निवेदनाची प्रतिलिपी महाराष्ट्राच्या सर्व मंत्र्यांना आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह अनेकांना पाठवण्यात आले। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी उपसंपादक छाया सनीसे, दाळंबी। जन्म दाखले रद्द किए। नगर पालिका में एक तो 1970 से पहले मतलब 1970, 69, 68, 50, 40, 1940 रिकॉर्ड ही नहीं है, नष्ट हुए हुए। तो वो जब भी जाता है जो वहां पर आदमी उसको बोलते हैं यहाँ रिकॉर्ड है नहीं, उसको तहसील में भेजते। बाद में तहसील में से उसने जब जन्म दाखला बना लिया, पूरे कागजात दिए, जब तहसील वालों ने, कर्मचारियों ने जब उनको दाखला दे चुके जन्म दाखला, उसके बाद एक आदमी कलेक्टर ऑफिस में एक दिन आता है और उनको बांग्लादेशी बताकर रद्द किया जाता है। ये कहाँ का इंसाफ है? इसमें कई शिक्षा के बच्चे हैं, उनका नुकसान हो रहा है। तो मेरी सरकार से ये अपील है कि ये ढोंग नष्ट किया जाए। रोहिंग्यांच्या बाबतीत मूर्तिजापूर नगरपालिकेने रोहिंग्यांना पहिले दाखले दिले, त्यांचा चष्मा त्यावेळेस अलग होता, आता चष्मा बदलला। आता ते रोहिंग्याला म्हणतात की आम्ही दाखले देत नाही, मग दाखले देत नाही तर मग त्यांना जिथून आले तिथं पाठवायची व्यवस्था करा। पण हा निर्णय चुकीचा आहे। जर ते इथले प्रायव्हेट त्यांना नगरपालिकेने दाखले दिलेले आहेत तर त्यांना परत दाखले मिळण्याची सरकारने, शासनाने सोय करावी, नाही तर आम्ही अशा लोकांच्या, अशा पीडित लोकांच्या काय आम्ही पाठीमागं सर्व पक्षीय लोक, मूर्तिजापूरचे, इथं कुठलाही पक्ष नाही, इथं कुठलाही जातीयवाद नाही, कुठलाही धर्मवाद नाही। मूर्तिजापूरच्या शांतता आणि एकता एकात्मतेकरता आम्ही ह्या समाजाच्या, कोणताही समाज असो जो भारतीय आहे त्याच्या पाठीमागं आम्ही उभे आहोत। आणि एक शेवटचं सांगून माझं मनोगत संपवतो की भारतीय जनता पक्ष जो आहे ह्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, हा दोतोंड्या साप आहे। काय सकाळी बोलते का दुपारी बोलते, म्हणून माझी व्याख्या गुरुजी आमचे जवळ हे बोळे सर की भारतीय जनता पक्ष म्हणजे हा दोतोंड्या साप आहे। काय एकीकडे सांगायचं पहलगाममध्ये आमचे नाव विचारून, धर्म विचारून मारले गेले, आणि एकीकडे क्रिकेट खेळायचं। एकीकडे आमच्या देशाचे लाडके पंतप्रधान म्हणतात की खून और पाणी एक साथ नाही बहेगा। मग हे काय केलं? हे कोणतं देशप्रेम आहे? हे वेगळी देशप्रेम आहे तुमचं, हे आता जनतेने ओळखलेलं आहे। अब कोई हिंदू और कोई मुसलमान झगड़ा नहीं करेगा, सब शांति से, एकात्मता से रहेंगे इस शहर में, हर पूरे देश में रहेंगे। बस एवढंच बोलून मला माझं मनोगत संपवतो। घाबरते काय कारण आहे? ज्या अर्थी एक दिवस तो किरीट सोमय्या येतो आणि कलेक्टर साहेबाला म्हणतो
की बा हे जे आहेत हे दाखले ते रोहिंग्याचे दाखले हे दुसऱ्या देशातून लोक आलेले आहेत, यांना दाखले देण्यात आलेले आहेत, हे सर्व दाखले रद्द करा. शासन एवढं घाबरण्यासाठी येतो तो काही तसातच अख्ख्या महाराष्ट्रातले किंवा जिल्ह्यातले आमच्या ते सर्व जन्माचे दाखले स्टॉप होऊन जातात. मग त्याच हिशोबाने हे यंत्रणा पुढचं पाऊल का बरं करत नाहीत, का बरं टाकत नाहीत, त्याच्यावर का बरं कारवाई करत नाहीत. कारवाई म्हणजे जर ते खरोखर ते जर लोक ह्या देशात एवढ्या वर्षापासून राहत असतील किंवा नसन राहत, हे पडताळणी करणं हे शासनाचं काम आहे. मग त्याला विलंब का? त्या लोकांना एवढ्या वर्षापासून ते राहत आहे, त्याला दाखले देतात, मग यांच्यात चुकी कोणाची आहे? शासनाचीच आहे. मग ह्या विषय जो आहे ह्या विषयाकडे गांभीर्याने शासनाने लक्ष देऊन तो जो किरीट सोमय्या आहे तो काय मंत्री आहे की कोणत्या शासनाचा तो एखादा अधिकारी आहे? मग त्या हिशोबाने त्या लोकांच्या म्हटल्यानं एवढा देशात परिवर्तन होतो, एवढ्या राज्यात परिवर्तन होतो, तर मग तेवढं कास्तकारासाठी सुद्धा परिवर्तन व्हायला पाहिजे. इथं कास्तकार रोज आत्महत्या करते, लाखो कास्तकारांनी आज इथं आत्महत्या केलेली आहे. त्यासाठी शासन गंभीर नाही आहे. एका व्यक्तीसाठी शासन गंभीर असू शकते, पण शेतकऱ्यासाठी एवढं शासन का बरं तत्पर योजना करत नाही? हे निवेदन कोण्या जातीचं, कोण्या धर्माचं, कोण्या पक्षाचं नाही आहे. हे सर्व देशातले सर्व प्रकारचे सर्व लोक, सर्व जाती धर्माचे लोक आहेत, सर्व पक्षीय लोक आहेत. कारण नगरपालिकेने हे 270 जे दाखले दिलेत, हे 270 दाखले दिले हे काहीतरी आधारावर दिले ना, काहीतरी रेकॉर्ड म्हणून दिले ना, आणि रेकॉर्ड असून आधारावर दिले. त्याच्यानंतर एखाद्या नेत्याने यायचं कलेक्टर ऑफिसले या एसडीओ कोर्टले आणि त्याने मागितलं हे पाकिस्तानी आहे, हे बांगलादेशी आहेत, आणि त्याच्या अशा बोलण्यावर त्या नगरपालिकेने ते प्रत्येकाच्या घरी येऊन आणायचे परत. ते आमचं चूक झालं, ते चुकीचं भेटलं, चुकीची नोंद झाली येत नाही, ते परत आणा. म्हणजे काही लोकांना परत आणायला लावलं, स्वतः नगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी फिरलेत आणि ते परत घेतलं. हे तर बरोबर नाही ना. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.